माऊ चल लवकर झोपूया. उद्याचा एकच दिवस आहे. मला कुस्तीची तयारी करायच्या. चला आता लवकर झोपायचं आणि उद्या सकाळी लवकर उठून सराव करायचा. चालतंय. चल अंजली, हा हे बघ, खेळाकडं खेळ म्हणून बघायला शिकव लाडूला. हार जीत महत्वाची नसती तर खेळ महत्वाचा असतो, हे लक्ष देऊ दे त्याच्या. हो बाबा, आपल्याला काही कोणाला प्रूव्ह करून दाखवायचं नाहीये. जिंकण्यासाठी अजिबात नाही फोर्स करणार मी लाडूला. चालतंय, खेळ हा खेळच राहील. ठीक, जाऊ आराम करा. चला. अंजली संकट आहे म्हणल्यानंतर लाडू कुस्ती जिंकणार म्हणजे जिंकणारच. बाम लावलायस का थापलायस? वास सुटलाय मगापासून. वासानच एखाद्याचं डोसकं फुटून जायचं. भरल्या घरात रातच्याला कशाला डोसक्याला हात लावून बसले असतो? कारण आमचं डोसकं ठणकायलंय. मज्जा म्हणून नाही लावलाय बाम. आता तर गरगरी जेवलीस, लगेच ठणकाय लागले डोसकं. पावसाळ्यात इजा बी एवढ्या फास्टात पडत नसते. मग काय नाटक करायलोय आम्ही? मग काय नाटक करतोय आम्ही? अरे हाऊस म्हणून नाही बांधली रे पट्टी. नाही तुला जर विश्वास बसत नसेल का नाही तर या पट्टीच्या आत जा, डोक्यात शिरून बघ आमच्या. मला रिकाम्या जागात नाही फिरायचं. मी आलीच परत तुरावर. मग का नाही यायचं? जर लोक आमची किंमत करत नसत्याल तर आम्ही कशाला बरं त्यांची किंमत करायची? एकतर सारखा अपमान व्हायलाय आमचा या घरात. आता कोणी अपमान केला बाई तुझा? हे बघ सूरज, आम्ही कायम या घराच्या भल्याचं सांगतो, पण तुम्हाला ते खोटच वाटतंय. एकदा कानफट्या नाव पडलं का नाही की ते कानफट्याच राहते, हे कळलंय आता आम्हाला. आम्ही किती बी चांगलं केलं ना या घरासाठी तरी आम्ही खराब ते खराबच. आम्ही कायम या घराच्या भल्याचं चिंतावं आणि तुम्ही ते वाईट समजावं असं चाललंय. काय भलं बोललीस ग? अरे तो लाडू बिचारा इन 4 वर्षाचं निष्पाप पोरग आहे. कशाला त्याला एवढा लोड द्यायला काय कळणच झालंय बाई आमस्ती. तर परक्याची अमानत आपण नीट जपली पाहिजे. लाडू परका नाही, आपलाय त्यो. आपलाय नव्ह त्यो? मग बघा आता तू स्वतः बोललायस. मग आपल्याच माणसाला असं दावणीला बांधून कष्ट देणं चांगलं वाटतंय तुला? म्हणजे एवढ्या लहान वयात त्याला कशाला मैदानात उतरवायलाय र? तुझ्या मनाला बरं वाटतंय काय? अगं लाडू पैलवान आहे ग. पैलवान मैदानात नाही उतरणार तर कुठे उतरणार? ते काय आम्हाला माहिती नाही, पण एक ध्यानात घे, बारक्या पोरांना लई लोड दिला की त्यांचं लई हाल होत्यात. कसला आलो त्यात? तुला आठवते लग्नानंतर बघ आपण त्या हिंदी पिक्चरला गेलतो, त्यात एक बारक पोरगा असतंय, आई तर नसत्याच त्याला आणि बाप जेल मध्ये गेलेला असतोय. मग तो फाटक्या कपड्यांमध्ये भूक भागावी म्हणून भीक मागत असतोय. पिक्चर वरनं काहीतरी ठरवू नकस. लाडू कुस्ती खेळणार आहे. कुस्ती असू दे नाही तर आणखी काय, पण आपण त्या बारक्या पोराला फशी पाडून त्याचं ते हे करायलोय. काय रोजची शब्द? शोषण. हा, आपण लाडूचं शोषण करायलोय. दॅट्स इट. इंग्लिश बोलले म्हणजे सगळं खरं आहे का? दॅट्स इट. नंदिता उत्तमराव जाधव, तुमचं डोसकं ठिकाणावर नाही म्हणून सगळं सुचायला लागले तुम्हाला. अरे लाडूवर जीव आहे रे आमचा म्हणून बोलतोय. तर तुला चेष्टाच वाटायला? तुला वहिनींचं काय पटतच नाही. आणि सगळं लाडूवर जीव आहे म्हणून नाही, वहिनींवर खार खावण्यास म्हणून चाललंय तुझं सगळं. बस बस, उगा भलतं सलतं आळ करायचं काय काम नाही हा सूरज. जरा शांतीने घे. वहिनीसनी आबासनी तुझ्यापेक्षा जास्त अक्कल आहे. डोसकं ठणकलंय तेव्हा इथे तिथे चालू नकोस. गपचूप.
लाडू या कुस्तीच्या स्पर्धेत नुसता उतरणार नाही तर तो ही स्पर्धा नक्की जिंकणार, खात्री आहे मला. इथंच आहेस वय? बरं झालं. बरं ऐक की, काय ते चल जरा कोल्हापूरला जायचंय आम्हाला. कशाला? ते फेस पॅक संपलाय रा आमचा, तो आणायचाय. मला काय जमणार नाही बाई, लाडूच्या कुस्त्या आहेत त्याची तयारी करायची. अरे त्याची कुस्ती आहे, त्याचं तो बघल की मग. तू चल बरं आमच्या संगट. वस्तात लई गरम डोसक्याच आहेत त्याच. तूच म्हणलीस की मला लाडू संगत राहायला पाहिजे. सारखं लाडू लाडू लाडू. स्वतःच्या आयुष्यात कर्तबगारी दावायचं तर काय नावच नाही, पण त्या लाडूच्या कुस्तीसाठी किती जीवतोड मेहनत चालली र. तुझ्या करिअर कडे बी जरा ध्यान दे. झाली गरळ वकून झाली का? झाली असेल तर जातो मी. नाही, आम्हाच ती कोल्हापूरला घेऊन चल. कुस्त्या झाल्या जातो आता. अरे थांब इथं. कुस्ती बिस्ती नंतर, आधी आम्हाच ती कोल्हापूरला घेऊन जायचं. कुस्ती झाल्यावर तवर आम्ही काय करू? हे बघ, 4-5 दिवस फेसपॅक लावला नाहीस तर काय मरणार नाहीस. अरे फेसपॅकचं मरू दे र, पण बायकोच्या मनाची काय किंमत आहे का नाही तुला? तुला तू मोठी किंमत ठेवती का माझी? आज काय भांडाचाच मूड आहे काय सूरज? हे बघ, मला अजिबात टाइम नाही. लाडूची कुस्ती आहे, त्याची खरेदी करायची मला. सारखं लाडू लाडू लाडू. तुला कटाळा कसा येत नाही र सूरज? उद्या आपली पोरं झाल्यावर त्यांना बी अशीच माया दाव, प्रेम दाव म्हणजे झालं. तर तेव्हा पण असं लाडूच्याच मागं असणार. हे बघ, स्वतःचं पोर झाल्यावर त्याच्या मागे धावून की नाही माहित नाही, तर त्याला तुझ्या मागे धावू देणार नाही. बघ, तुझ्या वळणावर जाऊ नये म्हणून नीट काळजी घेणार आहे त्याची. ए, आमचं वळण काढायचं तर काही कामच नाही. तुमची आधीची वळणं तर चांगलीच माहिती आहेत आम्हासनी. काय काय दिवं लावलंय ध्यानात आहे ना ग? माहिती आहे सगळं मला. हा, आणि आता लय बोलू नकोस. आता दिवं नाही, कानाखाली काजवच काढीन. आमच्या अंगाला हात लावायचं काही काम नाही. उत्तमराव जाधवांची लेक आहे आम्ही. हिम्मत लागते आमच्या अंगाला हात लावायला. काजव चमकणार म्हण. अगं गप की, लाडूचं लंगोट घ्यायला जायचंय मला. जातो आता. तू का नाही तेवढंच कर बघ सूरज. ते लंगोट घ्यायचीच लायकी आहे तुझी, तेवढंच कर. तू जा बरं. काका बोकाय मी लाडूचा. त्याला मोठा पैलवान बनवण्यासाठी काय करायचं ते करणार मी. जा, बस इथं. जा, 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 जा. काय ध्यान पदरात पडलंय र देवा, कुणास ठाव.
हो पुढं हळूहळू जाऊ द्या. चला हा आमच्याकडे इथं कुठं घेऊन आलाय? थांब की सांगतो. नमस्कार टेलर बा. नमस्कार नमस्कार. एक लंगोट पाहिलं होता शिवून. शिवायची काय गरज आहे? माझ्याकडे सगळ्याच याचे ना कुठे तू कशात पण मावशील. अहो मी नाही हो, आमच्या लाडूला लंगोट शिवायचा होता. लाडूला? हो अहो या लाडूला हो. हा हा ह्यो लाडू आहे. मला लाडू म्हणायचं नाही. मग काय म्हणायचं? माझं नाव राजवीर आहे. राजवीर म्हणायचं. बर 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 राजू पहलवान काढा कपडे, माप घेऊन टाकू, संध्याकाळपर्यंत लंगोट तयार. या काढा कपडे. अरे लाडू काय रे? दादा माझा ब्लाऊज शिवायला टाकलेला शिवला का? हो झालाय झालाय. एवढं माप घेतो आणि देतो लगेच. दादा पहिले यांचं उरकून घ्या. या गेल्याशिवाय काय आपला पहिलवान बाहेर येत नाही. बायकाच लाजलंय हो पहलवान. बर बर आलो मी, थांबा खाली. ए बाबा इकडे इकडे लवकर माप देऊया इकडे. चल 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 उठ की उठ. अरे उठ रे. जाऊ द्या जाऊ द्या. हा. तिथे जाऊन थांब. कोणाला येऊ देऊ नकोस. बरोबर मी तिथं थांबतो. काय कोण येणार नाही तिथं. हा? लाडू उठा. अहो पहिलवान उठा की यावधी दादा थांबला तिथं. हे उठ लवकर बनवूया लंगोट. अरे लवकर नवीन लंगोट येणार आहे. तालीम करायची की नाही नवीन लंगोट घालून. घ्या माप. काका बोका राणा कुस्तीला. राबांनी सांगितलं की आणतो म्हणून. येणारच राहणार. तू नुसतं कुस्तीवर लक्ष द्यायचं बघ. राणा अरे येणारच की. राणा धावतोच माझी कुस्ती. कमॉन लाडू कमॉन. अरे आपल्या काका दुकानात आहे आपण. कमॉन लाडू कमॉन. काय करते काय तुला? दादा गोदा का? अहो जेवण झाली की कधी? आता कसली तयारी करताय? तू लाडू ती एवढी गुंतलीस की काही विचारू नग. अगं उद्या दसरा आहे. अरे देवा मी विसरलेच. अशी कशी विसरले मी? मी करते जरा थांबा. असू दे, आता पुरणपोळी तर करतोय, बाकी अजून काय काय करायचं ते बघ. हे बघ, जेवणाचा बेत चांगला झाला पाहिजे. आता उद्याचा दसरा झाला की आपला लाडू सीमोल्लंघन करणार. मग उद्याचा दिवस साजरा करायलाच पाहिजे. काय झालं? काही नाही. हे नसताना आपण कसा सण साजरा करायचा? तिकडे हे एकटेच असतील आणि आपण इथे. नाही, माझी इच्छाच गेली सगळी. हे बघ, राहणा काय कायमचा गेलाय काय? अगं सुखापाठी सुख येतं आणि दुखापाठी दुःख जातं. राणा नसला तरी आपण घर हसत खेळत ठेवलं पाहिजे, म्हणजे घरात खुशी येते. आणि आपणच तोंड पाडून बसलो तर मग घरात नुसती इगनच येणार की. हे बघ, राणा नसला असला तरी आपण आपला सण आनंदानं साजरा करायचा. आता उद्याचा दसरा आनंदानं करून बघ किती फरक पडतोय ते, आणि समज पहिल्यासारखं येईल. आता माऊ उद्या काय माहिती का तुला? हो दसरा माहिती की तुला? आपण काय करायचं मग? आपण ना खूप मज्जा करायची. तू घरात आल्यापासूनचा पहिला सण आहे ना, मग आपण धूमधडाक्यात साजरा करायचा. माझ्यासाठी? हो तुझ्यासाठी. राधाताई
फारच सुरेख रांगोळी काढता तुम्ही. वय अहो बारक्यापणापासूनच रांगोळीचा नाद आहे आणि पहिला जमायची नाही. अहो एकदा काय हात बसला मग जमायला लागली बघा समधी. मला पण शिकवा ना तुमच्यासारखी सुंदर रांगोळी काढायला. अहो तुम्हाला काय शिकवायची येते की तुम्हासनी? येते हो, पण तुमच्या इतकी छान नाही काढता येत. बघा इथून असं हे घ्या अंगण असं दोन साईडला लाव. चल चल आवरा. ते वस्तूकडे लाव. उंची पुरत्या काय? बघूया की ते हे घेऊन या. ते या ना इकडे. गणपती, तोरणाला गाठ नीट बांधा, हा तर कुणाच्या तरी डोक्यात पडायचं बघ. बघा. गेल्या वर्षी तसंच केलतास. गोदा काय बी काळजी कर नका असा. माधू आवर लवकर. रांगोळी छान जमली आहे की. हो, दादाताईंकडून शिकतेय. लाडू कुठं आहे? लाडू बरच आहे, अंघोळ झाली त्याची, तयार होत असेल. आज राणा घरी असायला पाहिजे होता बघ. त्याच्या येणं सणच वाटना. त्या सखीनं सणावाराच त्याला तालमीला झुपले. मला काही हे पटलं नाही बघ. गोदा का असं काय करता तुम्ही? उगाच त्रास करून घेऊ नका. तुम्हीच काल मला म्हणालात ना सुखापाठी सुख येत असतं. मग आता नका त्रास करून घेऊ. आपण जेवढे आहोत तेवढे आनंदात दसरा साजरा करू. होय ग, तरी पण राणा असायला पाहिजे होता हे खरं बघ. मला सुद्धा तेच वाटतंय, पण आता आंतरराष्ट्रीय स्तरावरची कुस्ती खेळायची म्हटल्यावर हे सगळं तर करायलाच लागेल ना. नका काही टेन्शन घेऊ. राहू द्या. आता किती उशीर. त्या तोरणा फुलांच्या माळा बी तयार करायच्या होत्या. आता उशीर होणार की नाही? ओ सनिता, हे बघा मी माळा तयारच करून घेऊन आलोय. काय सांगालीस? मग भारी की. बर, तुमचं झालं की न्यारी करायला यात. चला चला. अरे काय चला, हा? आधीच उशीर झालाय. त्यात खाण्यात आम्ही उशीर करणार. तर तिकडं जायचं नाही काय? काय आता कुठं चाललाय रे बाबानो? द्या काय भानगड बिनगड नाही ना हो बाबा? नाही हो गोदा, काय कसली भानगड काय नाही हो. अरे मग बिन खाता पिता कुठं जायचं म्हणताय सा? अगं गोदाक्का, उद्या कुस्ती नाही का लाडूची, त्याची तयारी करायची आहे ग. अरे कुस्ती तर उद्या, मग आज कसली तयारी करताय सा? रानात वज्री केसरी जिंकली होती तेव्हा अख्ख्या गावाने म्हणून आनंद साजरा केलता की नाही केलता? लाडूच्या कुस्तीचं बी तसंच करायचं आहे. उद्या लाडू कुस्ती जिंकणार आणि आम्ही त्याचा जंगी सत्कार करणार आहे बघ. अगं त्याचीच तयारी करायची आहे. जाऊ द्या, मला लावून घे पटापट. तुम्ही आवरून घ्या, मी माळा लावून घेतो. हो श्रीपैदा झालं का इथलं? आलो थांबा. अहो 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 काय हे एवढ्या गडबडीत कुठे चालला सा? लाडूच्या कुस्तीची तयारी करायची आहे आणि तिथनं गुजरीत जायचं ग. गुजरीत? कशाला बरं? हे दसऱ्याच्या मुहूर्तावर दागिना घ्यायचा नवीन. लई गुन्हाच आहे बघा तुम्ही. चला आम्ही बी येतो संकट. कशाला? अहो कशाला म्हणजे बायकांच्या दागिन्याचं कुठे काय करताय तू मस्ती? चला बरं. बायकांचा दागिना नाही घेणार आहे मी. लाडूला मस्तपैकी एक लॉकेट घ्यायचंय आणि त्यातलं कळते मला सगळं. तू बस इथंच. अहो 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 थांबा. अहो काय हे? समजा गावाची हाऊस हाऊस करा, पण बायकोसाठी गुंजून सोनं घेऊ नका सणासुदीचं. आज एक नवीन पाऊल टाकणार आहे मी. त्याच्यात सक्सेस आलं की नाही तुझ्या सगळ्या हौसा मोजा पुरवतो बघ. कुठलं? झालं? कुठलीच तुला सांगण्यात काही अर्थच नाही बघ. आधीच उशीर होतो इकडं. सासूबाई, सोनं लुटायचं असतंय आज आणि नेमकं तुमचा लेख हुपरीत चाललाय. आता बघा कसं लुटतो आल्यावर त्याला. आशीर्वाद असू द्या.